एकीकडे विकास, दुसरीकडे कल्याणकारी योजना. माझ्या लाडक्या बहिणी इकडे आहेत, लाडक्या बहिणी समोर आहेत. मला सांगा हातवर करून किती लोकांच्या खात्यात लाडक्या बहिणीचे पैसे आले? सगळीकडे हातवर आहेत. लाडक्या भावांची संख्या कमी झाली, लाडक्या भावांची संख्या वाढली, लाडक्या बहिणींची. आणि इकडे पण लाडके भाऊ आहे, बहिणी आहे, सगळीकडे आहे. योजना तुमच्यासाठी आम्ही केली, त्याला खोडा घातला, बदनाम केलं. ही योजना खोटी आहे, चुनावी जुमला आहे. ही काय भीक देताय का, लाच देताय का, विकत घेताय का? अरे काय काय बोलायला लागले हे दुष्ट सावत्र कपटी भाऊ. हे माझ्या लाडक्या बहिणींना बदनाम करू लागले, योजनेला बदनाम करू लागले. आणि योजनेत खोडा घातला. यांना जोडा दाखवण्याची वेळ आलेली आहे. जोडा दाखवणार ना त्यांना पक्का. त्यांना विचारा, आल्यावर आमच्या योजना का बंद करत होत्या? का आमच्या मुलाबाळांच्या परिवाराच्या तोंडचा घास हिरावून घेण्याचा प्रयत्न तुम्ही केला? कोर्टात गेले, कोर्टाने त्यांना हाणली चपराक. दुसऱ्या कोर्टात गेले, तिथून पण त्यांना चपराक मिळेल. कारण खोटारडे, जळकुटी आहे, पोटदुखी आहे. आणि म्हणून आम्ही सांगतो की या लाडक्या बहिणींना आम्ही सांगितलं 1,500वर ठेवणार नाही आम्ही. या लाडक्या बहिणींनी जसे आशीर्वाद देईल तसे योजना वाढत जाईल हे मी सांगितलं होतं. या माझ्या लाडक्या बहिणींना महाराष्ट्रातल्या लखपती झालेलं आम्हाला बघायचंय, लखपती झालेलं. कारण आदरणीय प्रधानमंत्री महोदयाने लखपती दिदी केलं, ड्रोन दिदी केलं, जनधन योजना केली, उज्ज्वला योजना केली, बेटी बचाओ बेटी पढाओ, किती योजना केंद्राने केल्या. आरोग्यासाठी आयुष्यमान भारत, आपण महात्मा ज्योतिबा फुले योजना, या सर्व योजना ज्या आहेत या महिलांना आत्मनिर्भर, आत्मसन्मान करण्यासाठी. आणि विरोधक आम्हाला बदनाम करतात, म्हणतात लाडकी बहीण सुरक्षित बहीण. अरे लाडकी बहीण सुरक्षित बहीण आम्ही देणार, तुम्ही काय देणार? आमच्या लाडक्या बहिणीला कोणी अन्याय अत्याचार वाकड्या नजरेने पाहिल त्याला फाशीची शिक्षा हे सरकार दिल्याशिवाय राहणार नाही. बदलापुराचं प्रकरण आपल्याला माहित आहे. रेल्वे बंद केली, ट्रॅक अडवला, बोला त्याला आणा फाशी देतो, त्याला आणा फाशी देतो. आणि जेव्हा हा नराधम हैवान पोलिसांच्या गाडीतून जाऊन पोलिसांवर गोळीबार करतो, तेव्हा पोलिसांनी त्याला गोळीबार करून ठार केलं, तेव्हा हे त्याच्या बाजूने बोलायला लागले. अरे पोलिसांनी त्याला सोडलं असतं तर म्हणाले असते बंदूक काय शो साठी ठेवली आहे? इकडून पण बोलायचं, तिकडून पण बोलायचं. पण पोलिसांनी केलं ते बरोबर केलं ना, बरोबर केलं. या राज्यामध्ये मुली बाळींवर वाकड्या नजरेने पाहिल त्याची अशीच अवस्था होईल. कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आमची आहे. आणि म्हणून लाडकी बहीण सुरक्षित बहीण देण्याचं काम आम्ही करतोय. म्हणून आम्ही आता या ठिकाणी महायुतीचा वचननामा कोल्हापूरच्या सभेत आम्ही जाहीर केला आहे. हे तो ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे. पहिली योजना लाडक्या बहिणींना 1,500 रुपयावरून 2,100 रुपये करण्याचा निर्णय घेतला. आणि माझ्या लाडक्या बहिणींना सुरक्षा देण्यासाठी पोलीस दलात 25,000 महिला पोलिसांची भरती करण्याचा निर्णय आम्ही घेतला. शेतकऱ्यांना कर्ज माफ करण्याचा निर्णय आम्ही घेतला. 12,000 देत होतो, 6,000 केंद्राचे, 6,000 आपले, ते आता 15,000 रुपये आपल्या शेतकऱ्यांना देणार. आपल्या राज्यामध्ये एकही माणूस उपाशी झोपता कामा नये. भुकेलेला अन्न, वस्त्र, निवारा, रोटी, कपडा, मकान देण्याचा निर्णय आपण घेतला. वृद्ध ज्येष्ठ लोक आहेत त्यांची पेन्शन 1,500 वरून 2,100 रुपये आपण करण्याचा निर्णय घेतला. जीवनावश्यक वस्तूंचे भाव 5 वर्ष स्थिर ठेवण्याचा निर्णय आपण घेतला. बाळासाहेबांनी 1995 ला घेतला होता तो निर्णय आपण आता घेतला पुन्हा. 25 लाख लोकांना रोजगार निर्माण करण्याचा निर्णय आपण घेतला. प्रशिक्षण भत्ता कधी मिळाला होता? कधी बघितलं होतं तुम्ही? 6,000, 8,000, 10,000 रुपये प्रशिक्षण भत्ता देण्याचं काम आपण केलंय. आता ते 10 लाख बेरोजगार तरुणांना 10,000 रुपयाप्रमाणे महिन्याला प्रशिक्षण भत्ता देण्याचा निर्णय आपण घेतला. हे सरकारचं काम आहे. 45,000 गावातले अंतर्गत रस्ते, पानंद रस्ते, शेतावर जाणारे रस्ते ते करण्याचा आपण निर्णय घेतला. कारण शहराबरोबर गावाचाही विकास झाला पाहिजे. आशा वर्कर, अंगणवाडी सेविका
यांना देखील 15,000 रुपये महिन्याला देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण शेतकऱ्यांना तर 7.5 HP पंपाने शेती करणाऱ्या त्यांना तर वीज बिल माफ केलं आपण, पण तुमचं जे बिल येतं त्या बिलामध्ये 30% सवलत देण्याचा निर्णय आपण घेतला आणि सरकार स्थापनेनंतर 100 दिवसात विजन महाराष्ट्र 2029 जाहीर करण्याचा निर्णय आपण घेतला। हे निर्णय आहे आणि महायुतीचे आणखी निर्णय आहेत ते आपल्या समोर मी आता बोलत नाही। हे सरकार निर्णय घेणार आहे। मला सांगा, जर हे सरकार महायुतीचं आलं नसतं तर ही कामं झाली असती, योजना मिळाल्या असत्या। योजना बंद पडणारे आता म्हणतात आम्ही सरकारमध्ये आलो की ही योजना बंद पडू, ती योजना बंद पडू। अरे सरकारमध्ये आल्यावर योजना चालू करू म्हणून सांगितलं पाहिजे। हे विकास विरोधी सरकार हे उलटवून टाकलं आणि म्हणून आपण आज हे दिवस बघतोय। आज सगळीकडे सण उत्सव, अरे त्यांच्या काळात मंदिरं बंद, सगळे धार्मिक स्थळ बंद, सण उत्सव सगळं बंद, पण आम्ही आल्यानंतर सगळे सण उत्सव सुरू केले। रेंडी, गणपती, नवरात्री सगळं सुरू केलं का? सण उत्सव परंपरा पण पाहिजे आणि हे देण्याचं काम सरकारचं असतं, जबाबदारी सरकारची असते। आणि म्हणून तुम्हाला मी एवढीच विनंती करतो की हे सरकार जे आहे हे माझ्या सर्वसामान्यांचं सरकार। मी स्वतःला सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर समजत नाही, सीएम म्हणजे मी स्वतःला कॉमन मॅन समजतो आणि म्हणून मला सर्वसामान्यांमध्ये जाताना कुठली अडचण प्रोटोकॉल काही येत नाही। आणि म्हणून आम्हाला महायुतीच्या सरकारला सर्वसामान्यांच्या आयुष्यात सोन्याचे दिवस आणायचे आहेत, यासाठी महायुती सरकार पाहिजे। आणि बाबासाहेबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण काम करतोय। केंद्र सरकार बाबासाहेबांच्या संविधानाचा सन्मान जेवढा करता येईल तेवढा करता। आता प्रत्येक तालुक्यात संविधान मंदिर, प्रत्येक बुद्ध विहाराला निधी, हे केंद्र सरकारने राज्य सरकारने योजना सुरू केली आहे आणि म्हणून आपल्याला सावध राहायचं आहे। आणि म्हणून मी एवढंच सांगतो की आपला विश्वनाथ जो आहे साधा कार्यकर्ता, पण बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक आहे आणि महायुतीमध्ये युतीचा धर्म पाळणारा आहे। त्याच्यासाठी फक्त एकच मी डायलॉग सांगतो, जली को आग कहते हैं, बुझी को राख कहते हैं, जिस राख से बारूद बनती है उसको विश्वनाथ कहते हैं। कुठे गेला तो? किती निधी आणला तू बाबा? महाविकास आघाडीच्या काळात किती आला तुला पैसे? अगोदरच्या 2.5 वर्षात 21 कोटी आणि आपल्या महायुतीच्या काळात 2000 कोटीपेक्षा जास्त निधी या ठिकाणी आणला।